सामना सुरू करा. आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा मी मनापासून आभार. चुकून जर कोणाचं नाव घेणं राहिलं असेल, कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे, प्रेक्षकांचे, खेळाडू मित्रांचे पुन्हा एकदा निखिलजी या देशमुख आणि व्यासपीठावरती त्याचबरोबर रमेशजी जाधव साहेब उपस्थित आहेत. खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य रमेशजी जाधव साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आदरणीय सुधाकर भाऊ घारे साहेबांच्या शुभ हस्ते माजी नगराध्यक्ष रमेश दादा जाधव साहेबांचं स्वागत केलं जात आहे. अर्थातच जबरदस्त हे व्यक्तिमत्व. आणि आता आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती मोठं नाव झालेलं आहे. प्रत्येक आयोजकांना मात्र मायेचा हात त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि निखिल दादांवरती विशेष प्रेम. भाऊंनी आज वेळात वेळ काढून मयूर सर या स्पर्धेला भेट दिली. भाऊंचा पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया. आणि इथे मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात करूया. मॅच मैदानामध्ये रंगती. अन्वी 11 सावरोळी संघाच्या विरोधामध्ये माडपाई माडप. आदरणीय प्रमोद शेठ बैलमारे यांचं देखील शुभ आगमन इथे झालेलं. मी प्रमोद दादांना विनंती केली आपण व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घ्यावा. सुधाकर भाऊ घारे साहेबांचं शुभ आगमन, मान्यवरांची मांडियाळी आणि त्याहूनही उत्तम असा निर्धार ट्रॉफीचा हा सोहळा. या सोहळ्यामध्ये लोक झालेत गोळा आणि हा आनंद आता गगडाला मावत नाहीये. सॅमसंग मोबाईल गॅलरीचे ओनर केलं असं सक्षम नेतृत्व आदरणीय सुधाकर भाऊ घारे साहेबांनी मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट दिली. आणि त्यानंतर या स्पर्धेची आनंदाचं वातावरण आता आपल्याला पाहायला मिळतंय. पण या वातावरणामध्ये पुन्हा एकदा आपण निर्धार चषकाकडे वळतोय. अर्थातच निखिल दादा देशमुख साहेबांचं मी कौतुक करेल, ज्यांनी मात्र निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाला इथे साथ घातली. आणि आपण पाहतोय सुधाकर भाऊ घारे आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, युवा तरुण, युवा नेते या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. मैदानामध्ये खेळ मात्र आता सुरू होईल. एकीकडे माडपाई माडप पहिल्यांदा फलंदाजी करतेय तर अन्वी 11 सावरोळी संघ करतोय गोलंदाजी. 3 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 8. विनायक आणि त्याच्या बरोबरीनं शैलेश हे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत. शैलेश स्ट्राईक एंड वरती आहे आणि विनायक नॉन स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मार्क वरती हर्षदला आपण पाहतोय. गाड्यांचा ताफा आपण पहिल्या रात्रीमध्ये देखील पाहिला संतोष जोरकर आणि आता अंतिम रात्रीमध्ये देखील इथे मात्र मान्यवरांची मांडियाळी. निखिल दादा देशमुख यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगतेय की या स्पर्धेनं आता उंच शिखर गाठलेलं आहे. निखिल दादांवरती असलेलं विशेष प्रेम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय.
जे खऱ्या अर्थानं सगळ्यांना आनंद देतोय. मी पाहुण्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन आसन बा आणि या स्पर्धेचा आनंद मात्र घ्या. संतोषजी जोरकर, सूरज केदारे, आपणास देखील विनंती आहे आपण देखील आता आसन बा. पंचांनी ग्रेन सिग्नल दिल्या म्हणजे ही मॅच चालू होते. प्रमोद दादा बैलमारे आणि त्यांच्या सगळ्या मित्रांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. OUT आउट, LBW चा शिकार ठरलाय तो शैलेश कातकरी हा बॅटर. 8 या आकड्यावरती आता पहिला गडी बाद झालाय. ठोक डीजे. इथे मात्र आपण पाहतोय पहिला गडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानामध्ये आलाय. रोहित. दोन्ही बंधू आता मैदानामध्ये आहेत. एकीकडे विनायक आहे तर दुसरीकडे रोहित. शैलेश बाद झाला 8 या आकड्यावरती. हर्षलनं मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे. अजूनही बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती आहेत. सॅमसन गॅलरीचे ओनर देशमुख साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील वेळात वेळ काढून ते आलेले आहेत. दोन धावांनी आता स्कोर कार्डवरती वाढ होईल आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 10 आकडा स्कोर कार्डवरती पूर्ण होतोय. आदरणीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट यांची आठवण करून देणारा आकडा आता इथून पुढे सरसावेल. कारण इथे वाईट चेंडूचा इशारा आलाय. 1 या धावेच्या मदतीने आता टोटल 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्यांदा माडपाई माडप संघ बॅटिंग करतोय तर त्याच्या विरोधात नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय तो अन्वी 11 सावरोळी संघानं क्षेत्ररक्षणाचा. इथे चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय तो सावरोळी संघांच्या खेळाडूचा. पण या प्रयत्नाला चांगलं यश देखील मिळालं. जवळजवळ क्षेत्ररक्षकानं मी तर म्हणेल चांगली किमया घडवली. 1 या आकड्यानं टोटल स्कोर कार्डवरती 1 या धावसंख्येच्या मदतीनं 12 धावा आता स्कोर कार्डवरती. 12 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या. नेक्स्ट ओव्हरची सुरुवात मात्र इथून केली जाईल पण तत्पूर्वी ऐकूया डीजेला. यांचा देखील वाढदिवस आपण या व्यासपीठावरती साजरा केला आणि त्यानंतर रॉयल एंट्री आपण आदरणीय सुधाकर भाऊ घारे साहेबांची पाहिली. स्पर्धेमध्ये एक नवीन ऊर्जा आता पाहायला मिळतीये. सागर तांबडे गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन पहिल्या चेंडूवरती मात्र जबरदस्त किमया घडवताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये आता करतोय काय असा प्रश्न प्रत्येकाला पडला. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ झालेली आहे. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. स्ट्राईक एंडवरती यावेळेस पाहायला मिळतोय तो विनायक आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित आणि विनायक ही जोडी मैदानामध्ये. या जोडीला आता खेळपट्टीवरती लोणच्याच्या बरणीमध्ये जसं लोणचं मुरतं तसं मुरावं लागणार आणि या खेळपट्टीवरती चांगला अभ्यास करताना मोठे मोठे फटके देखील मारून दाखवावे लागतील. टाइमपास करू नका. टाइम अलर्ट झालेला आहे. गौरव घोसाळकर जे संघाचे कर्णधार आहेत त्यांच्या माहितीसाठी मात्र मी इथनं नक्कीच सांगतोय. फुलटॉस हा चेंडू फुलटोल वसूल करण्याची संधी होती. सिंगल तर आली. वॅकेट एरियामध्ये चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक धावला. प्रयत्न त्यानं केला पण इथे मात्र फलंदाजाच्या प्रयत्नाला मिळालाय 2 धावांनी यश.
आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 15 धावा स्कोरकडवरती. 15 धावांच्या मदतीनं टोटल स्कोरकडवरती खेळ चालू आहे. तो मात्र माडपाई माडप संघाचा विरोधात अन्वी 11 सावरोळी संघ खेळतोय. त्याचे पुरस्कर्ते मात्र प्रमोद दादा बैलमारे देखील या सोहळ्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेल प्रमोद दादांना की आपण व्यासपीठावर यावं. प्रमोद दादाची एक अदा आहे, झाले तर फिदा. नाहीतर मग दूर दूर तुम दूर और हम भी दूर हो जाएंगे जुदा, असे आमचे प्रमोद दादा जे सावरुळी टीमचे पुरस्कर्ते आहेत. आता या हंगामामध्ये पाहतोय आपण ज्यांनी सावरुळी संघाला चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम मात्र केलेलं आहे. प्रमोद दादा बैलमारे बडे मंच का बडा नाम है. चला पुन्हा एकदा मी विनंती करेल की आपण झटपट सागर वेळेला महत्व द्या. ऑफस्टमच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. जबरदस्त वेगावरती स्वार होतोय डाव्या हाताचा गोलंदाज सागर तांबडे. रुईची मागणी केलेली आहे. आता चेक केलं जाईल हा चेंडू वाईट आहे की नाही. तिसरे पंच आमचे ऑफिशियल सचिन दाभोळकर सर मात्र पाहतील. उत्तमजी देशमुख, श्रेयसजी पाटील युवा उद्योजक ज्यांच्या नावानं आज टीम वरची कोपली संघ या मैदानामध्ये खेळणार आहे. वरची कोपली संघाचे पॅकर आणि उद्योग जगतामधला आता खूप मोठं नाव श्रेयस पाटील. श्रेयस 11 या नावाने टीम वरची कोपली मैदानामध्ये आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. क्लॅरिटी क्वालिटीच्या साहाय्याने आपण आता इथून चेक करतोय हा चेंडू नक्की घडलंय काय. ट्विस्ट वाढलंय मैदानामध्ये. सागर तांबडे गोलंदाजी मार्गवरती आहे ज्याच्या या चेंडूवरती बॅटरनं रिव्हचा वापर केला. एक एक संधी आहे दोन्ही संघाकडे आणि इथून बॅटिंग करणाऱ्या टीमनं निर्णय घेतलाय तो रिव्हचा. ते इथून मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. हा चेंडू वाईड आहे म्हणजे एक धाव आता प्लस केली जाईल आणि एका धावेनं टोटल 17 धावा स्कोर कार्डवरती नोंद. आणि ऑन फील्ड वरती पंचांनी त्यांचा निर्णय मात्र मागे घेतलाय. 17 हा आकडा क्रिकेटच्या पटलावरती थोडासा झटका देणारा पाहायला मिळतो. गतीचा कमी वापर केला, थोडेसे फिंगर रोल या चेंडूवरती, नॅचरल स्पिनचा वापर करताना आता सागर तांबडे हा गोलंदाज कधी वेगावरती स्वार होतोय, कधी टप्प्यावरती वळण देतोय, कधी मिश्रित गोलंदाजी करतोय. सागर तांबडे मॅन फ्रॉम सावरुळी एक जबरदस्त गोलंदाज. या षटकातील 5वा चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे. डीप मध्ये रोहित पाडगे चेंडूच्या खाली आणि इथे टिपलाय झेल आणि रोहित या बॅटरचा संपवलाय खेळ. ठोक डीजे. मध्ये पुन्हा एकदा आपलं कार्य सुरू ठेवण्याचं काम आदरणीय सुधाकर भाऊ घारे साहेबांनी केले. या कर्जत खालापूरचा विकास कसा होईल याच्याकडे त्यांचं लक्ष आणि याच मनोध्येयानं आता पुन्हा एकदा सुधाकर भाऊ घारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं म्हणतात कर्जत खालापूरचा विकास हाच आमचा ध्यास आणि विकासाचे वारे ज्याचं दुसरं नाव आहे सुधाकर भाऊ घारे, ज्यांना आपण या व्यासपीठावरती पाहिलं आणि पाहताना त्यांनी मात्र सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा दिल्या. बॅटर अनिकेत स्ट्राइक एंडवरती घुटना टेक तमाशा देख असा त्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. सागर तांबडेचं हे षटक जबरदस्त यू टर्न देऊन गेलं. ती टीम अन्वी 11 सावरुळी संघासाठी
पण आता नेक्स्ट बॉलर कोणता येईल हे पाहण्याआधी पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला. मार्केटमध्ये आहे सिलेंडरची मंदी, आज नाही थंडी पण डीजेला मिळतीये थंडी. ते पाहुणे सॅमसंग गॅलरी या माध्यमातून खूप फेमस आहे, ज्यांच्या गॅलरीमध्ये सॅमसंग कंपनीचे बरेचसे मोबाईल आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतात. असे निलेशजी देशमुख गेल्या वर्षी पारितोषिकांचा वर्षाव त्यांनी केला होता आणि आता देखील ते या व्यासपीठावरती आहेत. नक्कीच खेळाडूंना खुश करण्याचं काम वेळोवेळी त्यांनी केलेलं आहे. आयोजकांना साथ देखील त्यांची लाभते. असे निलेशजी देशमुख यांना पुन्हा एकदा मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्कवरती आहे. साहिलचा चेंडू यावेळेस हवेमध्ये शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवला गेला आणि इथे मात्र आणखीन एक बॅटर मैदानाच्या जाईल बाहेर 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 बाहेर. असेल जर वेळ मिळाला तर त्यांच्यावरती देखील फोकस करा. ते देखील या स्पर्धेमध्ये आलेत आणि ते आता संधी शोधतायत ती खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती झळकण्याची. काय जबरदस्त डान्स पाहायला मिळतोय. आदरणीय प्रमोद दादा बैलमारे साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. नेहमी मी त्यांना पाहिलंय व्यासपीठाच्या अगदी खाली मैदानावरनं स्पर्धेचा आनंद ते घेत असतात, पण आता पुन्हा एकदा मी विनंती करतोय निर्धार चषकाच्या माध्यमातून या प्रमोद दादा आपण व्यासपीठावरती आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवा. सिद्धू चिल्ले देखील तिथे आहेत, त्यांना देखील मी आमंत्रित करतोय आणि बरेचसे प्रमोद दादांचे चाहता वर्ग अर्थातच त्यांचा मित्र परिवार आलेला आहे. मी सगळ्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. एका धावेच्या मदतीनं 3 गडी बाद 18 धावसंख्येची नोंद झालेली आहे. पहिल्यांदा बॅटिंग पाहायला मिळतीये ती माडपाई माडप या संघाची. विरोधात अन्वी हे नाव खूप आता सावरोळी संघासाठी लकी आहे आणि याच नावानं सावरोळी संघ मैदानामध्ये खेळतोय, ज्याचे पुरस्कर्ते आहेत प्रमोद दादा बैलमारे. आता मला असं वाटतं प्रमोद दादांनी ठरवलंय 4 षटकं जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत ती जागा सोडणार नाही. जागा खूप लकी असेल. डावी आणि उजवी बाजू जसं बैलगाडी क्षेत्रामध्ये फेमस आहे तसं प्रमोद दादासाठी क्रिकेटच्या पटलावरती उजवी बाजू खूप महत्वाची आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला पकडला गेला. अविनाश पालांडे सरांचा इशारा येतोय. एका धावेनं स्कोरगडवरती आता वाढ झाली नाही. टोटल शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल कधी काय बिघडेल कठीण आहे सांगणं, पण इथे या मॅच मध्ये आता ट्विस्ट वाढत चाललेला आहे. सुरुवात दमदार झाली होती ती टीम माडपाई माडप संघाची, पण इथे दांडी 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 गोल झालेली आहे. बॅटर नाखुश आहे स्वतःच्या कामगिरीवरती आणि बाद होणारा फलंदाज जयेश बॅक टू द डगआउट. ठोक डीजे.
ते चालू आहे मैदानामध्ये, पण आमचे कॅमेरामन खेळपट्टीवरती फोकस करून एकटक त्यांचं मनोधैर्य साध्य करतायत. नक्कीच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. KTC वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण घर बसल्या प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय 6व्या क्रमांकावरती. जय आणि विजय, त्याच्या मधोमध आता अजय. अजय जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पुरेपूर पाहायला मिळाला नाही, पण कदाचित बाईच्या माध्यमातून इथून सिंगल आली की काय असा प्रश्न आता मला पडलाय. पण पंचांनी मात्र निर्णय दिलाय लेग बाईच्या माध्यमातून इथे एक धाव येते आणि एका धाव्याच्या मदतीनं टोटल 21 धावा आता नोंद झाल्यात. आदर्श महिला सामाजिक पुरस्कार ज्यांना जाहीर झाला आणि तो मिळाला देखील अशा सन्माननीय संजीवनी अनिल पिंगळे ताईंना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या बरोबरीनं श्यामा ताई देखील इथे आलेल्या आहेत. मी त्यांचं या निर्धार चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक करतोय स्वागत. आदरणीय संजीवनी अनिल पिंगळे ताईंना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ज्यांना आदर्श महिला सामाजिक पुरस्कारानं मात्र या खालापूर तालुक्यामध्ये गौरवण्यात आलंय अशा ज्येष्ठ समाजसेविका यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसर असतं आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉलर प्रेम आलाय गोलंदाजी मार्गवरती. 12 मी आहे प्रमोद दादा आणि तुमचं माझ्यावर लक्ष आहे मला माहिती आहे. सिद्धेश चौगलेला आपण पाहतोय जे आज थोडेसे अनफिल्ड आहेत, त्यामुळे 12व्याच्या भूमिकेमध्ये आहेत. खालापूर तालुक्यातला हा पहिला बायकरमॅन ज्यांनी माजी नगराध्यक्ष ट्रॉफीमध्ये पहिली बाईक मिळवण्याचा मान मिळवला, तेही ओपन क्रिकेट खेळताना. आता ग्रामीण क्रिकेट आहे. प्रेम गोलंदाजी मार्गवरती डाव्या हाताचा हा वेगवान गोलंदाज सातत्यानं चर्चेत राहिलाय. प्रमोद दादा यांनी पुरस्कृत केलेला अन्वी 11 सावरोळी संघासाठी. पण आता स्ट्राईक एंडवरती बॅटर जर्सी क्रमांक 31 अनिकेतचा फटका होता ज्याच्यावरती सिंगल आली. आता स्ट्राईक एंडवरती आलाय अजय. प्रेम क्रिकेटच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर गोलंदाजीचा त्याने निर्णय घेतला आणि त्याला चांगली साथ दिली ती खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल संघाच्या कर्णधारानं. मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर एस्टनच्या मागे आहेत. इथे पंच पुन्हा पिंगळे सरांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. एका धावेनं स्कोरगडवरती झाली वाढ. टोटल 24 धाव संख्येची नोंद. श्रेयस पाटील वाट पाहतात त्यांच्या टीमची, त्यांनी पुरस्कृत केलेला वरची कोपली संघ आहे आणि श्रेयस पाटीलचा मी पाहतोय विशेष प्रेम आहे टीम वरची कोपली संघावरती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांच्या नावानं टीम वरची कोपली संघ मैदानामध्ये खेळणार आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आर पार. बिग 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 मोक्याच्या क्षणी मारला या पठ्ठ्यानं सिक्सर षटकार. 6 धावांच्या मदतीनं 30 धावा आता स्कोरकार्डवरती पूर्ण झालेल्या आहेत. श्रेयस पाटील मला सांगतायत माझी घरची टीम आहे वरची गोपोली आणि आता मात्र माझ्या नावानं मैदानामध्ये खेळणार आहे याचा आनंद मला खूप जास्त. इथे गलीच्या दिशेनं दिल्लीची ही आठवण करून देणारा सीमारेषा पलीकडे जाणारा हा दणदणीत खणखणीत A1 क्वालिटीचा निर्धार चषकाचा चौकार.
विनंती करेल आपण टॉस साठी यावं आणि विरोधात श्रेयस 11 वरची खोपोली संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण देखील टॉस साठी या. युवा उद्योजक आदरणीय तुषार शेठ अहिर साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. निखिल देशमुख साहेबांच्या या आयोजनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. कालची रात्र दर्शन शेठ अहिर साहेबांनी गाजवली आणि आजची शेवटची रात्र आहे. तुषार शेठ अहिर हे गाजवायला आलेले आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती खोपोली नगरीच्या नगरसेविका आहेत. असे तुषार शेठ अहिर यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. श्वेलाताई तुषार अहिर च्या खोपोली नगरीच्या नगरसेविका आहेत आणि तुषार शेठ युवा उद्योजक आहेत, ज्यांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस इथे मात्र आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि टोटल स्कोर कार्ड वरती आता धावा लागल्यात त्या तिसरी धाव घेताना कदाचित फलंदाज बाद झालाय, म्हणजे या 2 धावा आता काउंट केल्या जातील आणि माझे साथी गुणलेखक मला सांगतात टोटल 37 धावसंख्येची नोंद झाली आहे माडपाई माडप संघाकडनं. विरोधात टीम अन्वी 11 सावरोळी संघाला करायच्या त्या टोटल आता 38 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. रोहित वाडगेचं मी कौतुक करेल, काय जबरदस्त त्यानं खेळ केला मैदानामध्ये. पण या खेळ करण्याच्या आधी तो थोडासा टेन्शन मध्ये आला होता. त्याची जी जर्सी होती ना ती हरवली होती, पण ती झटपट सापडली, याचा मला जास्त आनंद आहे. ठोक डीजे. हा मनापासून असावा लागतो आणि हे जे 3 आमचे डान्सर आहेत ना, त्यांच्या नक्कीच आई वडिलांना माझा मानाचा मुजरा आहे. तरी कलाकाराला व्यासपीठ हवं असतं आणि इथे या कलाकारांनी व्यासपीठ शोधलंय, ही सगळ्यात मोठी बाजू आहे. निर्धार चषक 2026 आई गावदेवी खरसुंडी संघाचा कर्णधार इथे आलाय. मी श्रेयस 11 वरची खोपोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉस साठी यावं. श्रेयस 11 वरची खोपोली संघाचा कर्णधार थोडाच वेळात या व्यासपीठावरती येईल, आपण अशी अपेक्षा करूया आणि वळूया या मॅच कडे, तिथे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी 38 धावसंख्येची गरज. आताच झालेली खरसुंडीची स्पर्धा आपण पाहिली, जबरदस्त आयोजन आणि त्यात ताकदीचं नियोजन. या स्पर्धेमध्ये लाईन लागली होती खेळाडूंची, अर्थातच टीमची, पण आयोजकांनी जो निर्णय घेतला ना अंतिम क्षणाला तो खूप मोठ्या मनानं घेतला. पण बऱ्याच संघ त्यांच्यावरती नाराज देखील झाले, याकरता त्यांना देखील थोडंसं दुःख असेल. पण मी तर म्हणेल खूप जबरदस्त स्पर्धा आणि असे आयोजक मी कुठे बघितले नव्हते. घरच्या स्पर्धेमध्ये ते स्वतः खेळले नाहीत, ही खूप मोठी गोष्ट होती. त्यांनी त्यांच्या बी संघाला खेळवलं. आशिष शेठ गायकवाड युवा पिढीचं प्रेरणास्थान, युवा उद्योजक, ज्यांच्याकडनं गौरव घोसाळकरच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रमोद दादा बैलमारे या व्यासपीठाकडे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक करूया स्वागत. आता ते व्यासपीठाच्या डाव्या बाजूला गेलेत, काहीतरी गुपित आहे अन्वी 11 सावरोळी संघाच्या माध्यमातून. श्रेयस 11 वरची खोपोली संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय आपण यावं. मंदार शेठ देशमुख यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी गौरव घोसाळकरला आता पारितोषिक लागलंय. किती आहे सर? 200 रुपयाचं पारितोषिक. मनीष वारसकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. या खालापूर तालुक्यातील एक मोठं नाव आहे, जबरदस्त हा खेळाडू, बऱ्याच वेळा युवकांना संधी देणारा खेळाडू आणि बरीच मैदानं गाजवणारा खेळाडू या व्यासपीठावरती आला. त्याचबरोबर मयुरेश भोड याला देखील मी विनंती करतोय आपण देखील यावा. आणि सन्माननीय सागरजी
पिंगळेकरांना 3 दिवस 3 रात्र आम्ही त्यांना व्यासपीठावरती बोलवतोय. आता ही शेवटची रात्र आहे, आज तरी येतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि हरेश चंदने तुमची वाट पाहतायत. टॉस साठी मी आता विनंती करतोय दोन्ही संघांनी घ्या. अनिबी 11 सावरळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. एकीकडे गौरव घोसाळकर आहे तर त्याच्या बरोबर रोहित पाडगेला आपण पाहतोय. तुषार शेठ आईर यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. हरेश चंदने सरांना मी विनंती केली आपण आसनस्थ व्हा. त्याचबरोबर दीपकजी कर्णुक पाटील यांना देखील विनंती आपण आसनस्थ व्हा. मॅच मात्र सुरू होती. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 38 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज माडपाई माडप या संघाकडनं अमोल पाटेकर. पहिला चेंडू पंचांनी ते घोषित केलाय त्याचा स्वेअर आणि एका अवंतरच्या मदतीने आता टोटल स्कोर कार्ड वरती धावांचा श्री गणेशा. सुधाकर भाऊ घारे आल्यानंतर या वातावरणामध्ये एक नवीन आनंद झालाय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं गेलं. अर्थातच निखिल दादा देशमुख यांच्यावरती विशेष प्रेम आहे आणि कायम राहणार याचा संदेश सुधाकर दादा घारे साहेबांनी मात्र दिला. पण इथे मिस्टर डायनामाइटचा फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करता करता अपुरा ठरला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि इथून या 2 धावांनी आता स्कोअर कार्डवरती 38 धावसंख्येचा पाठला ओसताना 3 धावसंख्येची नोंद झालेली आहे. शेवटचा कॉल आहे विरेश्वर श्रेयस 11 वरची गोपली संघाच्या कॅप्टनला आपण टॉस साठी या. बराच वेळ झालाय. खरसुंडी संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे. संतोष जोरकर यांनी मनामध्ये घेतलं तर तुम्हाला पॅनलाइज करू शकतात, त्यामुळे विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यावं. आले टीम वरची गोपली संघाचे खेळाडू या टॉस साठी या मान्यवर वाट पाहत आहेत. चांगला चेंडू अशा वेळी आपण पाहतोय टोटल स्कोर कार्ड वरती 3 धावा आता नोंद केल्या जातात आणि या षटकातील चेंडू झालेत ते 2. फटका जबरदस्त आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वाघाची धाड फोडला पहाड या पट्ट्यानं मारलाय मोक्यावरती चौकार. ठोक डीजे. युवा उद्योजक मानकिवली यांच्या माध्यमातून मला 200 रुपयाचं जे पारितोषिक आलंय त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. गेले 4 रात्री त्यांनी माझ्या कलेला जी दाद दिली त्याबद्दल नक्कीच मी त्यांचा आभार इथे व्यक्त करतो. पण इथे घुटना टेक तमाशा देख. एका हातानं बॅट जोरदार पद्धतीनं गौरवनं फिरवण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क घडला नाही आणि या संपर्कामध्ये टोटल एका धावेनं आता स्कोअर कार्डवरती वाढ निर्माण केली. 8 धावा लागल्यात म्हणजे विजयासाठी उर्वरित चेंडूमध्ये आता 30 धावसंख्येची गरज. शेवटचे चेंडू उरलेत ते 20 आणि धावा करायच्या त्या 30. स्ट्राईक एंडवरती आलाय बॅटर रोहित पाडगे. श्रेयस 11 वरची गोपली संघाचा कर्णधार आलेला आहे. मी आई गावदेवी खरसुंडी संघाच्या कॅप्टनला आता विनंती करतोय आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या. आदरणीय तुषार शेठ आईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. त्याचबरोबर तुषार शेठ आईर यांचे मोठे बंधू ज्यांनी कालची रात्र गाजवली दर्शन शेठ आईर यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालंय. प्रदीपजी मोरे साहेबांचं देखील शुभ आगमन पाहायला मिळतंय. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. निर्णय लगेच घेतील अशी आपण अपेक्षा करू. पण मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानाच्या बाहेर आलाय. रोहित पाडगे या नावाचं वादळ शांत झालंय. नेक्स्ट बॅटर आदित्य
स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं इथे पूर्ण झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 8 धावांची नोंद झाली आहे. 20 चेंडूमध्ये 30 ची गरज होती. आता समीकरण बदललंय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. आदित्य आणि गौरव ही जोडी मैदानामध्ये, पण माडपाई माडप संघाकडनं आता दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोण आहे याच्यावरती थोडंसं ट्विस्ट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. माडपाई माडप विरोधात सावरोळी अशी बिग फाईट तगडी लढत मैदानामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं तेज फार्म मित्र परिवार आयोजित मैत्री चषकाचा थरार 10 एप्रिल ते 12 एप्रिल 3 रात्रीमध्ये पंत पाटणकर क्रीडा नगरीमध्ये हा थरार आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. आता मात्र या स्पर्धेमध्ये टीम देखील फुल झालेल्या आहेत आणि वाट पाहतायत ते येणाऱ्या 10 ते 12 रात्रीची. इथे स्ट्राईक एंडवरती आता गौरव घोसाळकर आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर कातकरी. सागर कातकरी गोलंदाजी मार्कवरती वेगवान हा गोलंदाज. टाइम पास करू नका हीच विनंती. 18 मध्ये करायच्या 30 टीम अन्वी 11 सावरोळी संघाला. पुन्हा एकदा वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे बीड झालाय तो गौरव घोसाळकर. गोलंदाजाच्या प्रेमात पडलाय की काय असा प्रश्न नक्कीच विचारला जाईल. चेंडू टप्प्यात आलाय पण कार्यक्रम आता गोलंदाजाने केलाय. अर्थातच बडी मछली जाल में मिस्टर डायनामाइट मैदानाच्या बाहेर येतोय. दुसरा आदरा टीम अन्वी 11 सावरोळी संघाला 8 या आकड्यावरती. ठोक डीजे. होताना आपण थेट मैदानामध्ये आता जाऊया. जर्सी क्रमांक 7 मैदानामध्ये दाखल झालेला फलंदाज विनय आता आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळणार. पण विजय आणि पराजयाच्या मध्ये आता यंग खेळाडू सावरोळी संघाची ही धुरा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये बॅटिंग करणार आहेत. पण गोलंदाजी मार्गवरती सागरनं मात्र उत्तम उदाहरण दिलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली, त्यानंतर विकेट घेतली ती गौरव घोसाळकरची. 8 या आकड्यावरती जणू काही गाडीचा हँडब्रेक खेचला या धावांच्या असा प्रश्न आता पडलाय. अमोलजी बैलमारे आणि अमितजी बैलमारे यांचं देखील आपण निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. गलीमधनं या चेंडूला खेळलंय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गेला सीमारेषा पार 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 आर पार. चौकार. थँक्यू डीजी. जबरदस्त गीत डीजेच्या माध्यमातून लावलं जातंय. परेश शेठ ठोंबरे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत नक्कीच करूया.
गेले 3 रात्री निखिल शेठ देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील योगदान पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडलं गेलं होतं, पण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये या चेंडूला अडवलं अमोल या क्षेत्ररक्षकानं आणि इथे मिळाली ती 1 धाव. चौकारानंतर आलेली सिंगल स्कोर कडवरती वाढ निर्माण करते आणि टोटल धावा आता लागल्या त्या 13. क्या 13 क्या मेरा समीकरण 38 धावांचं सोडवायचं आहे ते टीम अन्वी 11 सावरुळी संघाला. प्रमोदजी बैलमारे यांनी पुरस्कृत केलेली ही टीम आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय आणि वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या तेजपाम मित्र परिवार मैत्री चषकामध्ये देखील हीच टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑफस्टमच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅटरनं, पण इथे मात्र डीप मध्ये चेंडूला अडवलं देखील गेलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण, पण इथून 2 धावा आता स्कोरकार्ड वरती नक्कीच पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोरकार्ड वरती झाली वाढ. टोटल 15 धावा स्कोरकार्ड वरती. जगदीश सरांचं देखील शुभ आगमन झालंय. खरसुंडी संघाच्या स्पर्धेची सगळी जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि स्पर्धा आता पार पडलेली आहे. कदाचित या स्पर्धेनंतर थोडासा खेळ खरसुंडी संघ थांबवतोय काय असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय, पण येणाऱ्या आता बऱ्याचशा स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये खरसुंडी संघाला पाहायला मिळेल की नाही असं मला देखील आता टेन्शन आलंय. पण याचं उत्तम उदाहरण मनीष बारसकर मैदानामध्ये देतील का? मनीष विरोधात आता नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती उदय कोळंबे उर्फ मॉन्टीची. दोन्ही जबरदस्त फलंदाज आहे, एकमेकांच्या विरोधात खेळ करताना पाहायला मिळतील. आयुष या गोलंदाजच्या विरोधात रुपेश म्हात्रे सारखा गोलंदाज आता खेळताना पाहायला मिळणार नेक्स्ट मॅच मध्ये. पण या मॅच मध्ये देखील आता ट्विस्ट वाढत चाललेलं आहे. असं वाटलं होतं 38 धावा झटपट केल्या जातील, पण माडपाई माडप या संघानं कंबर कसलेली आहे. टोटल स्कोअरकार्ड वरती आता धावा लागल्यात त्या दुसऱ्या सत्रामध्ये 38 धावांचा पाठलाग करताना 15 टोटल 15 धावा लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज. शेवटचे 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज रोहित कदाचित पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती विनय, नॉन स्ट्राइक एंड वरती आदित्यला आपण पाहतोय. 12 चेंडू विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. हायवे एंड कडनं आता गोलंदाजी चालू आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार. अकू टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. गली आणि पॉइंटच्या मधनं चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. नवीन ऊर्जा, नवीन आशा घेऊन आलेला हा पटका सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी मिळाल्यात जबरदस्त चौकार. कोपली संघानं गेल्या वर्षी पराभवाचा धक्का दिला होता, पण आता येणाऱ्या मॅच मध्ये त्याचं उत्तर टीम खरसुंडी संघ वरची कुपली श्रेयस 11 या संघाला देणार का? पुन्हा एकदा त्याच दमखम आणि त्याच जोशामध्ये टीम श्रेयस 11 वरची कोपली संघ मैदानामध्ये अभिराज्य करणार. निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून हे येणारा काळ आणि येणारा वेळच सांगेल. ही मॅच देखील महत्वाची आहे. इथे मात्र आपण पाहतोय एकीकडे माडपाई माडप आहे तर दुसरीकडे अन्वी 11 सावरोळी आहे. स्कोअर कार्ड वरती या चेंडूवरती मात्र धाव आली नाहीये. 1 धाव मात्र आली. वीस धावा आता स्कोअर कार्ड वरती आहेत. अजूनही 18 धावा संख्येची गरज आहे. चेंडू उरलेत ते 10. हलक्या हाताना पुन्हा एकदा चेंडूला ताकदीनं न खेळता युक्तीनं खेळलंय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आर पार. कडक चौकार. ठोक डीजे.
पण जसं संपलं ना लगेच मैदानाच्या बाहेर जातात. त्यांना बाहेर काढायची संधी आयोजकांना ते देत नाहीयेत. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला, पण तिकडे रेपर केले बॅटिंग टीमनं. हा चेंडू वाईट आहे की नाही आता पाहिलं जाईल, चेक केलं जाईल ऑन स्क्रीन वरती. रिव्ह्यूचा वापर झालेला आहे. सॉफ्ट सिग्नल काय सर? बघा पंच निर्णय देतील. जो काय निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. बाहेरनं कोणी कमेंट्स करू नका हीच विनंती आहे. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साइन आता चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. क्वालिटी आणि क्लिअरिटी साइन त्यांनी पाहिलं. केटीसी वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण आदरणीय कुमारजी दिसले यांनी पुरस्कृत केलेली ही वाहिनी या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि तिथून घर बसल्या प्रेक्षक आता आनंद घेत आहेत. निर्धार चषक 2026. चेंडू उरलेत शेवटचे 8 आणि करायच्या 14 धावा. म्हणजे या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आता लॉस झालाय. टप्प्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटच्या जवळ मात्र या चेंडूला गॅदर केलं गेलं. जर्सी क्रमांक 29 या क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल आणि संपलाय खऱ्या अर्थानं आदित्य या फलंदाजाचा खेळ. निर्णय काय घेतलाय? श्रेयस इलेव्हनवरची गोपोली. क्षेत्ररक्षणाचा निर्णय म्हणजे आई गावदेवी खरसुंडी संघाला आता फलंदाजी नेक्स्ट मॅच मध्ये करायची आहे. ठोक डीजे. सन्माननीय ॲडव्होकेट राजेंद्र दादा येरुणकर साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालेलं आहे. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक हार्दिक निर्धार चषकाच्या माध्यमातून स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. जबरदस्त हे आयोजन, नीटनेटकं आणि सुंदर त्याहूनही उत्तम क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. माध्यम आहे निर्धार चषकाचा. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व अंजरून सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा. आज या स्पर्धेची शेवटची आणि अंतिम रात्र, 4थ्या रात्रीचा खेळ आहे. ॲडव्होकेट साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. मी विनंती करतोय येरुणकर साहेबांना आपण व्यासपीठावरती यावं. चेंडू गेला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत आर पार. साहिलच्या बॅट मधनं आलाय जबरदस्त कडक 6 धावांसाठी षटकार. ज्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. समीरजी सोमणे ज्यांनी या मैदानावरती फ्लेक्स जे लागले गेलेले आहेत त्याचं काम मात्र नीटनेटकं पाहिलं. त्या समीर सोमणे साहेबांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर येरुणकर मामांचं देखील मी कौतुक करेल. खूप कमी वेळामध्ये या स्पर्धेला विद्युत रोषणाईमध्ये सजवण्याचं काम मंडप डेकोरेटच्या भूमिकेमध्ये त्यांनी केलंय. त्यांचं देखील कौतुक आपण करूया. त्याचबरोबर आमचे कालेकर डीजे यांचं देखील जबरदस्त साऊंड सिस्टीम आणि डीजेचं प्रदर्शन आपण ऐकतोय, ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम ते करतायत. त्यांचं देखील कौतुक करताना स्वागत करूया. पंचांचं देखील कौतुक केलं पाहिजे. जबरदस्त पंचांची कामगिरी. 4 पंच या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. निखिल दादांवरती असलेल्या पंचांचं प्रेम देखील आपण पाहिलं. खेळ अतिशय सुंदर व्हावा याकरता तिसरे पंच म्हणून आपण पाहतोय ते आता
सचिन दाभोळकर सरांना आणि चौथे ऑफिशियल पंच आहेत बाळा साळुंके सर, टीव्ही अंपायर. पण मेन पंच आहेत मैदानामध्ये ऐसी कोई गली नाही ज्या अविनाश पालंडे सर की चले नाही. मुन्ना पिंगळे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज शैलेश गोलंदाजीच्या मार्गस्थ पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पकडलं गेलं. वाईट चेंडूचा इशारा. 6 मध्ये 8 करायच्या होत्या. आता 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. या माडपाई माडप संघाला मी बऱ्याच मैदानावरती संघर्ष करताना पाहिलंय. याच टीमनं बऱ्याच वेळा या धावा रोखल्या देखील आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चितता बरीच भरलेली आहे. पण सावरोळी संघाचे यंग खेळाडू आता मैदानावर ते धावतायत नाहीतर पळतायत. चित्याच्या चपळाईनं हारण्याच्या गतीनं सिंगलचं रूपांतर त्यांनी डबल मध्ये केलंय आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती झाली वाढ. टोटल 33 धावसंख्येची नोंद. शेवटचे आता चेंडू उरलेत 5 आणि करायच्यात 5 धावा. परेश शेठ ठोंबरे साहेबांकडनं माझ्यासाठी 500 रुपयाचं जे पारितोषिक आलंय त्याबद्दल मी त्यांचं मनापासनं नक्कीच ऋणी आहे. माझ्या कलेला त्यांनी दाद जी दिली आहे त्याबद्दल त्यांचा आभार. स्ट्राईक एंडवरती विनय गवळी. 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा मान त्यानं अंडर 19 क्रिकेटच्या माध्यमातून मिळवलाय. पण आता ओपन क्रिकेट ग्रामीणच्या माध्यमातून तो खेळतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. चेंडू डीप मध्ये लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न करतोय. अंतिम क्षणाला चेंडू त्यानं अडवला. 5 मध्ये 5 ची गरज होती पण इथे संधी शोधली 3 धावांची. साहिल पळाला. विनयनं त्याला पळवलं आणि इथून 3 धावांनी आता स्कोर कार्ड वरती झाली वाढ. या 3 धावांच्या मदतीनं टोटल 36 म्हणजे विजयासाठी 4 चेंडू 2 धावसंख्येची गरज. इथे देखील कमबॅक केलं जाऊ शकतं. शैलेशनं मनामध्ये हेरलं पाहिजे. शैलेश मध्ये ती क्षमता आहे. एखाद दुसरा निर्धाव चेंडू स्वतःचे इरादे स्पष्ट करेल. एखाद दुसरा निर्धाव चेंडू आपल्या संघाला आधार देईल. एखादा मोठा पटका टीम अन्वी 11 सावरोळी संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देखील देऊ शकतो. टाइमपास करू नका. आजची अंतिम रात्र आहे आणि लवकरात लवकर ही स्पर्धा पुढे जाईल अशी आपण अपेक्षा करूया. बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती आहेत. चांगला चेंडू आणि इथे मात्र आता एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली. 6 चेंडू मध्ये 1-1 धाव देखील क्रिकेटच्या पटलावरती वाचवली गेली. हे उत्तम उदाहरण बऱ्याच मैदानावरती आपण पाहिलंय. पण इथे आता 3 चेंडू आहेत आणि 1 धाव करायची आहे ती टीम अन्वी 11 सावरोळी संघाला. विरोधात माडपाई माडप संघाचा गोलंदाज किमया घडून आणेल का? नरेश शेठ हडप या मॅचला आशाभूत नजर पाहतात. एक काळ गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी देखील मैदान गाजवलंय. हलक्या हाताने खेळलंय. यष्टीरक्षकाने संधी साधली आणि इथे रनआउटचा शिकार ठरलाय तो साहिल. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. तुषार शेठ आईर या गाण्यावरती खूप आनंदाने आता मोहात पडलेले आहे आणि विशेष प्रेम या स्पर्धेचे आयोजक जे गणेश उत्सवामध्ये आनंदानं गणेश उत्सव साजरा करतात. पण इथे आता विजयासाठी 2 चेंडू 1 धावीची गरज. नरेश हडप आशाभूत नजरेनं या चेंडूकडे पाहतात. एक काळ अशा धावा नावंडे संघाकडनं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. माझ्या समोर जे गुणलेखक बसले ना ते मला सांगतायत याच्या चेंडूवरती जर शरीराला स्पर्श झाला तर डायरेक्ट लाल डाग पाडायचा. असा चेंडू वेगानं ते टाकायचे. 2 चेंडू आहेत आणि विजयासाठी 1 धावेची गरज. हर्षद स्ट्राईक एंडवरती आहे. ही टीम अन्वी 11 सावरोळी संघासाठी जमेची बाजू आहे. मास्टर माइंड खेळाडू आहे टीम सावरोळी संघाचा. कधी गोलंदाजी, कधी क्षेत्ररक्षक, कधी फलंदाजी. मोक्यावरती स्वतःला सिद्ध करणारा हा. पण इथे काय घडलं मैदानामध्ये? ट्विस्ट वाढलंय. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अन्वी 11 सावरोळी संघाला संघर्ष करावा लागतोय. मॅच आवडली असेल तर जरा दोन्ही संघांसाठी
सरळ हाताने जोरदार टाळ्या वाजवा आणि संधी देऊया डीजेला. अजूनचे पाहुणे विजय रसाळ आशाभूत नजरेनं मॅच कडे पाहतायत. दर्शन शेड आईर कालच्या रात्रीमध्ये पारितोषिकांचा वर्षाव त्यांनी केला, ते देखील म्हणतायत इथे काय घडलं. 3 चेंडूवरती 2 धावांची गरज होती, आता 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, प्रत्येकाला प्रेमात पाडणारा सामना, प्रत्येकाला आनंद देणारा सामना हा मैदानामध्ये आता रंगतोय. टीम अन्वी 11 सावरोळी संघ झगडतोय, पण आता विरोधात कंबर कसली आहे ती माडपाई माडप संघानं. गोलंदाज शैलेश, मी मगाशीच सांगितलं होतं या गोलंदाजामध्ये क्षमता आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना संपू देणार नाही. पण या मॅचला जर अन्वी 11 सावरोळी संघाच्या बॅटरला संपवायचा असेल तर निर्णायक क्षणी धाव नक्कीच पूर्ण करावी लागणार. 1 धाव आरोग्यासाठी हे वृद्ध वाक्य 40+ खेळाडूंचं, पण हा यंग खेळाडू आहे ज्याला आपल्या संघासाठी 1 धाव आता पूर्ण करायची आहे. फलंदाजी मार्क वरती बॅटर आहे, फलंदाजाचं नाव गौरव. आपल्या संघाचा गुण गौरव करणार का, गौरव घोसाळकरला आनंद देणार का शैलेश टीम माडपाई माडप संघासाठी आनंदाचं गीत गाणार. इथे टॅप केलाय, अंडरम बॉक्स क्रिकेटचा पटका विजयासाठी पूर्ण केला जातोय आणि इथे अन्वी 11 सावरोळी संघानं ही 1 धाव पूर्ण करताना हा सामना जिंकलाय. ठोक डीजे. झाला तरी पहिल्यांदा गोलंदाजी करताना टीम अन्वी 11 सावरोळी संघानं फक्त 37 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये साहिलनं मात्र 2 विकेट मिळवताना 5 धावा खर्च केल्यात. तो साहिल ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. साहिलला आपण आमंत्रित करूया या व्यासपीठावरती आणि हा पुरस्कार देतील